नमस्कार मंडळी, गणेशोत्सव नैवेद्य विशेष भाग 6 मध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला खास नैवेद्य 7 कप्प्याचे घावणे. चला तर मग सुरुवात करूया. एका कढईत तूप गरम करून त्यात ओलं खोबरं, गूळ घालून छान ढवळून सारण तयार करून घेतलं. रात्रभर भिजवलेले तांदूळ मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार केली व त्यात गरजेनुसार पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून त्याचं बॅटर तयार करून घेतलं. आता गरम भिड्यावर तेल लावून पातळ असा घावणा घालून घेतला. तो शिजतात वरती सारण पसरून घेतलं आणि घावणा अर्धा दुमडून घेतला. आता हीच प्रक्रिया परत केली म्हणजे दुसरा थर, असंच तिसरा थर, असं करत करत 6 वेळा हे सारण घालून घेऊन घावणा छान परतवून घेतला. म्हणूनच या डिशला 7 कप्प्याचे घावण असंही म्हणतात. रेडी आहे आपला 7 कप्प्याचा घावणा. ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी एकदम योग्य आणि कोकणातली खास गोड पदार्थ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.